आणि इतकी वर्ष महायुतीसोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत। मात्र आम्ही सक्षम आहोत। आम्ही महाविकास आघाडीकडे 3 जागांची मागणी केली आहे। त्यातली 1 जागा देण्याचं निश्चित असल्याचा दावा रासपचे प्रमुख महादेव जानकरांनी केला। तसंच महाविकास आघाडीशी जागांसंदर्भात आमचं बोलणं सुरू असल्याचं जानकरांनी म्हटलंय। पवार मुंडे साहेबांनी मला रेकग्नाइज केलं, नंतर पवार साहेबांनी रेकग्नाइज केलं। तर पवार साहेबांचा आभार आहे मी। परंतु महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या, त्यांनी 1 जागा दिली। मला परभणी, माढा आणि सांगली पाहिजे, पण त्यांनी एका जागेत कोड सोडवलेला आहे। त्यामुळे पवार साहेबांचं अभिनंदन। महाविकास आघाडीने काय आम्हाला विचारलं नाही, विशेष म्हणजे महायुतीने काही विचारलं नाही आम्हाला। म्हणजे विचारेल त्याशीच बोलणं होईल ना। ज्या पक्षाचा मालक मी नाही ना, त्या पक्षाची मालक मोठे आहेत, विशेष म्हणजे मी बोलू शकत त्यांनाही जसं महादेव जानकरांना दूर केलं तसंही त्यांनाही दूर केलं असं वाटतं। असं काय नाही, ते आम्ही दोघंही सक्षम आहे। दूर करायच्या कुणाच्या मेहरबानीने आम्ही नेता झालो नाही आणि होणार नाही। आम्ही आमच्या स्वतःचा बुद्धीवर विश्वास आहे, प्रयत्नावर विश्वास आहे, म्हणून ते बी मास लीडर आहे, मी बी मास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।